ते 20 जानेवारीपर्यंत लागवड झालेली आहे. सगळ्यात पहिले नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खताची आवश्यकता असते. शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण कांद्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भातनी आपण पूर्ण माहिती भाऊला विचारू, की जेणेकरून शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचं खते आणि फवारणी करायची त्या संदर्भातनी आपण सर्व माहिती घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा सर्वात आधी. मी महेश गिरी, राहणार रागीखेड, तालुका पातूर, जिल्हा अकोला. काही जणांचं बरेच वेळा कमेंट्स येतात की महेश भाऊचा तुम्ही मोबाईल नंबर वगैरे सांगत नाही. तसं मोबाईल नंबर आहे माझा 97 66 61 03 68. आणि महेश भाऊ, मला शेतकऱ्याला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की कांद्याचं नियोजन संपूर्ण कसं करायचं समोरचं. आता कांद्याचं नियोजन सांगायचं झाल्यास कांद्याची लागवड मी साधारणतः सध्या लावगणच्या कांद्याबद्दल बोलत आहे. कांद्याची लागवड झाल्यानंतर आंबोनी म्हणतो आपण त्याला. समजा आंबोनीच्या पहिल्या पाण्याला 20-0-13 किंवा 24-0 हे प्रामुख्यानं खत टाकायचं. याच्याशिवाय दुसरं कोणतंही खत टाकायचं नाही, कारण की प्रामुख्यानं कांद्याला सगळ्यात पहिले नत्रयुक्त आणि स्फुरदयुक्त खताची आवश्यकता असते. DAP टाकलं तरी चालेल. आणि कांद्यासोबत हे खत टाकताना त्याच्यासोबत ऑर्गॅनिकमध्ये आपलं ह्युमिक अम्युनो सीडवाला एखादं ग्रॅन्युअल येते. बायोझेमचं ग्रॅन्युअल सगळ्यात बेस्ट येते. एक पसुरा गोल्डचं ग्रॅन्युअल येते. त्यानंतर असे बऱ्याच कंपनीच्या, फक्त चांगल्या ब्रँडेड कंपन्याचं, एखाद्या चांगल्या कंपनीचं ग्रॅन्युअल घ्यायचं आणि एका पोत्यासोबत एक बॅग ग्रॅन्युअलची अशा प्रकारे त्याचं वापर घेऊन पहिलं खत 24-0 किंवा 20-0-13 किंवा 10 आपलं DAP याच्याशिवाय दुसरं कोणताही वापर करायचा नाही. आणि कांद्याला आपण जेव्हा दुसरं खत देतो तेव्हा कांद्याच्या लागवडच्या 45 दिवसानंतर 10-26-26 सोबत अर्ध पोतं पोटॅश एकरी डोस, एक पोतं 10-26-26 आणि अर्ध पोतं पोटॅशचं, त्याच्यासोबत 10 किलो युरिया घेतला तरीही चालेल, असं एकरी डोस दुसरं खत देतात. आता कांद्याच्या फवारणीच्या बद्दल बघू आपण. आता कांद्याची पहिली फवारणी घेत असताना कांद्याला एक मग लक्षात ठेवा तुम्ही, कांद्याला बुरशीनाशक हे नेहमी हायर मॉलिक्यूल घ्यायचं किंवा चांगल्यात चांगलं बुरशीनाशक घ्यायचा प्रयत्न करायचा आणि युरियाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा. पण सध्या आपल्या जमिनीतील ज्याप्रमाणे एखाद्यानं समजा सॉईल हेल्थ कार्ड काढलेलं असेल, हे असेल, त्याप्रमाणे त्याला खत दिलं तरी चालेल. कांद्याच्या फवारणीचा विचार करता पहिल्या फवारणीला लॅम्बडा प्लस थॅमाझोक्झान म्हणजे अलिका अशा टाईप एखादं कीटकनाशक घ्यायचं किंवा लॅम्बडा सायोथ्रिन म्हणजे कराटेसारखं एखादं तरी घेतलं तरी चालेल. पहिल्या फवारणीतनी 21-19 खत घ्यायचं आणि ह्युमिक अम्युनो सीडचं कॉम्बिनेशन असणारं एखादं चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं किंवा ह्युमिक जेल, कारण की ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळाची वाढ होण्यासाठी कांद्यासाठी सगळ्यात आवश्यक असते. तेव्हा पहिल्या फवारणीत हे आवश्यक घ्यायचं. त्यानंतर एखादं टॉनिकमध्ये बायोविटा एक्स येते समजा पियायचं, हे घेतलं तरी काही हरकत नाही. हे झाली पहिली फवारणी. दुसरी फवारणी घेताना कांद्यासाठी एक इंडोफिल कंपनीचं टोकन नावानं येते, ते घेतलं चालेल किंवा उलाला घेतलं तरी चालेल. दुसऱ्या फवारणीसाठी 1261 खत घ्यायचं. त्यानंतर इसाबियन घ्यायचं आणि बुरशीनाशकामध्ये पहिल्या फवारणीत मेटालिक्झिल घ्यायचं, मॅन्कोझिप घ्यायचं आणि दुसऱ्या फवारणीत कॅबिरोटॉप घ्यायचं. असं पहिल्या दुसऱ्या फवारणीचं कॉम्बिनेशन आलं, मागं पुढे झालं तरी चालेल. आणि दुसऱ्या फवारणीत आणखी मायक्रोन्यूट्रन आवश्यक आहे. 20 प्रति पंप 20 ग्रॅमप्रमाणे झिंक, हेही जर 5 पिवळी पडत असेल कांद्याची तर त्याच्यासाठी झिंकची आवश्यकता कांद्याला भरपूर लागते, तेव्हा झिंकही घेतला तरी चालेल. अशी पहिली आणि दुसरी फवारणी अशा पद्धतीनं करून घ्यायची. आणि जवळपास तुम्ही कांद्याचं क्षेत्र किती आहे मग तुमचं? मग हा कांदा यावर्षी कांद्याचं प्रमाण लागवड सगळी कमी झालेली आहे. दरवर्षी माझा 4 एकर कांदा असते, यावर्षी कांद्याचं क्षेत्र मी कमी केलेलं आहे. यावर्षी 1 एकर कांदा आहे. हो. तरी तुम्ही दरवर्षी कांद्याचं उत्पन्न घेता तर सरासरी काय झडती लागते तुम्हाला? झडती आपला हा कांद्यासाठी फेमस बेल्ट आहे आपला कांद्याचा 150 क्विंटल कमीत कमी 160 क्विंटल एकरी कांदा कमीत कमी होते, दरवर्षी होते. म्हणजे तुमचं घरचं बी आहे का कंपनी आहे? पण नाही, पुन्हा फुरसंगी आमच्या घरचंच बी आहे. हां, घरचंच बी टाकलं होतं पुन्हा फुरसंगीचं. असं का? त्याचंच सीड म्हणजे नर्सरी तयार करून त्याची लागवड केली. साधारणतः
15 ते 20 जानेवारीपर्यंत लागवड झालेली आहे पूर्णतः. आज जवळपास 2 महिने पूर्ण कालावधी झाला समजा त्याचा. नाही, 1च महिना झाला. 1च महिना झाला. तर आज आता यावर्षी या वातावरणावर काही फरक वगैरे आहे का त्याचा? वातावरण यावर्षी चांगलं नाही आहे. आभाळ, थंडी, थोडी कधी थंडी, कधी ऊन, कधी आभाळ, असं विषम वातावरण कांद्याला आहे. त्यामुळे बिमारी कांद्यावर भरपूर जास्त आहे यावर्षी. त्या हिशोबानंच ह्या सगळ्या फवारण्या ज्या सांगितल्या, ह्या पहिल्या 2 फवारण्या, कारण की सध्या पहिली की दुसरी फवारणीचंच आपल्या इकडे सध्या फवारणी चालू आहे. बरोबर. अजून 3री-4थी फवारणी जेव्हा आपण येईल समजा त्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ बनवूच त्याचा. हां. पण सध्या ह्या ज्या 2 फवारण्या आहेत तर ह्या आवश्यक हे आवश्यक आहे. आहेत. पण आता हे जे वारंवार आता हे काही मागे धूर पडली होती त्याच्यापासून काही असं काही जाणवलं का तुम्हाला? हो, जाणवलं म्हणजे त्याच्यापासून तिडका वगैरे कांद्यामध्ये प्रॉब्लेम आले होते. तर ते तिडका वगैरे कमी करण्यासाठी फवारणीत मी जे तुम्हाला कीटकनाशक वगैरे सांगितलं समजा आता, तर तेही चांगले आहेत. एक लक्षात ठेवा, पहिल्या फवारणीमध्ये, पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या फवारणीमध्ये लॅम्बडा प्लस थॅमॅक्झोन किंवा लॅम्बडा हा कंटेंट असणारे कीटकनाशक, रेडोमिल गोल्ड नावाचं एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये मॅन्कोजेब आणि मेटॅलिक्झिल हा कंटेंट येते. त्यानंतर PIचं बायोविटा एक्स नावाचं एक टॉनिक येते, ते घ्यायचं. आणि चांगल्या 98% एखादं महाफीडचं जसं रूटमॅक्स येते, आनंद ॲग्रो केअरचं मॅक्स रूट नावानं येते 98% असं 1-2 कंपनीचे चांगल्या प्रकारचे ह्युमिक येतात. तर तशा एखाद्या चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड वापरायचं. झालं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक आणि 19-19 खत, हे पहिल्या फवारणीत घ्यायचं. दुसऱ्या फवारणीमध्ये जर का करपा कांद्याचा वाढलेला असेल तर कॅव्हिरोटॉप, दुसऱ्या फवारणीमध्ये कॅव्हिरोटॉप नावाचं बुरशीनाशक घ्यायचं. किंवा करपा जर कमी प्रमाणात असेल तर कस्टोडिया नावाने येते त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन प्लस टेबुकॉनझोल हा कंटेन येते. तर हा कंटेन असणारं एक बुरशीनाशक. त्यानंतर उलाला किंवा इंडोफिल कंपनीचं टोकन नावाचं येते, हे कीटकनाशक. त्यानंतर 1261 खत आणि त्यानंतर इसाबियन किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन येते, हे चांगलं आहे. हे कंटेन असणारं एखादं टॉनिक या पहिल्या 2 फवारणीमध्ये याचा वापर करावा. म्हणजे ह्या जो वापर केल्यानंतर नेमकं कांद्याची पात किंवा त्याची जे आहे या फवारणीपासून काय इफेक्ट चांगले आहेत याच्यापासून? म्हणजे कसं आहे, जे पहिली फवारणी आहे त्याच्यामध्ये जे आपण कराटे सांगितलं किंवा अलिका सांगितलं, त्याच्यामध्ये त्याचं थ्रिप्स वगैरे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे सगळे कवर करते. जे PIचं बायोटा एक्स सांगितलं त्याच्यामध्ये सीविड आहे आणि मायक्रोन्यूट्रंट आहेत. आणि ह्युमिक, पांढऱ्या मुळाची वाढ व्हायसाठी एक ह्युमिक सांगितलं. आणि झाडाची समतुलित वाढ व्हायसाठी, त्याची पात मोठी व्हायसाठी 19-19 खत सांगितलं आहे पहिल्या फवारणीमध्ये. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये थोडाफार वातावरणाचा जे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस अंतरप्रवाही असं 2 प्रकारचे म्हणजे बुरशी मारणारी बुरशीनाशक रेडोमिल गोल्ड सांगितलं पहिल्या फवारणीमध्ये. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये कॅब्रिडॉप हे करप्यासाठी चांगल्या प्रकारे काम करते, लिप स्पॉटसाठी चांगल्या प्रमाणात काम करते. त्यानंतर कॅब्रिडॉप जर नशीन मारायचं किंवा थोडीफार कमी प्रमाणात बिमार असेल तर कस्टडिया, त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन प्लस टेबुकॉनझोल 2 कंटेन आहे, त्यामुळे दोन्ही कशाही प्रकारची बुरशी असली तरी ते कवर करते. आणि दुसऱ्या फवारणीमध्ये मायक्रोन्यूट्रंट जर घेतलं, ते एक सांगायचं विसरलो होतं समजा, दुसऱ्या फवारणीमध्ये पण एक मायक्रोन्यूट्रंट घ्यायचं. जसं मिक्सॉल येते, चिलमिक्स कॉम्बी येते, तर दुसऱ्या फवारणीत चिलमिक्स कॉम्बी घेतली तरी चालेल. तर सध्या या दोन फवारीबद्दलच आपण समजा पूर्णतः शेतकऱ्यांना माहिती दिली. 2 फवारीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये, आणखी 2 जे 4 फवारण्या करतो आपण कांद्याला सरासरी, तर आणखी 2 फवारणीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू. बरं, चला ठीक आहे. दादानं आपल्याला महेश भाऊनं चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.